140 कोटी लोकांना धोक्याचा इशारा। दारूने नाही तर हे 4 पदार्थ दररोज तुम्ही खाल्ल्याने तुमचं लिव्हर खराब होऊ लागलं आहे। मित्रांनो, आयुर्वेदिक डॉक्टरांनी काय महत्त्वाची माहिती दिल्या नक्की बघा। नमस्कार मित्रांनो, तुमच्या शरीरामध्ये जे लिव्हर असतं तर ते नेमकं मित्रांनो तुमचं लिव्हर का खराब होत असतं बघा। आता देशातील 140 कोटी जनतेला मोठा धोका असल्याचं आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता सांगितलं आहे। तुम्हाला वाटत असेल दारू पिल्यानंतरच लिव्हर खराब होतं, परंतु मित्रांनो असं काहीच नाही। यामध्ये तुम्ही तुमच्या आहारामधील जे दररोज तुमच्या आहारामध्ये चुकीचे पदार्थ खात आहात तर ते पदार्थ खाल्ल्याने सुद्धा तुमच्या लिव्हरला आता प्रॉब्लेम येऊ शकतो, लिव्हर तुमचं खराब होऊ शकतं। तर मित्रांनो, कोणते पदार्थ तुम्हाला खायचे नाहीत, तुमचे लिव्हर खराब होऊ नये म्हणून तुम्हाला कोणती काळजी आता घ्यायची आहे, अगदी सविस्तर आणि महत्त्वाची माहिती तुमच्या आरोग्याबद्दल या व्हिडिओमध्ये सांगण्यात आल्या मित्रांनो। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। दारू न पिताही लिव्हर खराब होऊ शकतं, तब्बल 140 कोटी लोकांना धोका। प्रसिद्ध डॉक्टरांनी महत्त्वाची माहिती दिली। प्रत्येक वेळा आपण म्हणत असतो की मी दारू पितच नाही, मग माझं लिव्हर कसं काय खराब होईल, मी दारू पिलोच नाही तर माझं लिव्हर कसं काय खराब होईल, माझं लिव्हर खराब होऊ शकत नाही, असं सरसकट आपण प्रत्येकजण विचार करत असतो। पण मित्रांनो, आता डॉक्टरांनी यावर खरा उपाय आता शोधून काढलाय। त्यामुळे मित्रांनो, तुमच्या लिव्हरबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती सांगत आहे, सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। नेमकं असे कोणते तुमच्या आहारातील पदार्थ आहेत जे तुम्ही दररोज खात आहात मित्रांनो, जे तुमच्या लिव्हरला डॅमेज करत आहेत, ज्यामुळे भविष्यात तुमचं लिव्हर खराब होण्याची शक्यता दाट आहे। तुमच्या आहारामध्ये तुम्ही खात असताना कोणत्या चुका करत आहात, तुम्हाला इथून पुढे कोणते आहार टाळायचे आहेत जेणेकरून तुमचे लिव्हर खराब होणार नाही। प्रसिद्ध डॉक्टरांनी आता लिव्हरबद्दल महत्त्वाची माहिती काय सांगितल्या नक्की बघा। मित्रांनो, जी काय माझ्यासोबत एक स्टोरी घडल्या तर ती तुम्हाला एकदा ऐकवतो, म्हणजे मित्रांनो तुमचा पण विश्वास बसेल की दारू न पिताही हे पदार्थ खाल्ल्याने आपले लिव्हर कसे काय खराब होऊ शकते। तुम्हाला आता लक्षात येईल, तर ऐका मित्रांनो। एकदा झालं असं की आमच्या एका मित्राला पोटात दुखत असल्याने दवाखान्यात आम्ही घेऊन गेलो। 1-2 टेस्ट केल्यानंतर लक्षात आले की त्याचं लिव्हर खराब व्हायला आता सुरुवात झाली आहे। असं झाल्यानंतर मित्रांनो त्याला लिव्हर खराब होण्याच्या पहिल्या स्टेजचा जो आजार आहे तर तो जडला आहे, असं डॉक्टरांनी आता त्याला काय विचारायला सुरुवात केली बघा। तुम्ही अल्कोहोल किंवा दारूचं सेवन करता का? तर तो मित्र काडीचंही व्यसन त्याला नव्हतं मित्रांनो, पण तरी देखील त्याला लिव्हरचा जो काय असेल ते लिव्हरचा आजार कसं काय झाला, त्याचं लिव्हर कसं काय खराब झालं, आमच्या देखील साहजिकच डॉक्टरांना हा प्रश्न होता। बघा, आम्ही डॉक्टरांना प्रश्न विचारला, तो दारू पित नाही त्याचं मग लिव्हर कसं काय खराब झालं बघा। मग त्याचं दारू तर पित नाही तर लिव्हर कसं काय खराब झालं, आम्ही आता डॉक्टरांना विचारायला सुरुवात केली। यावर प्रसिद्ध डॉक्टरांनी जे काय सांगितलं त्यावर आमचा पण विश्वास बसला नाही मित्रांनो, आणि आता आम्ही तुम्हाला सांगितल्यावर तुमचा पण विश्वास बसणार नाही मित्रांनो, कारण आपण दररोज या पदार्थाचं आपल्या आहारामध्ये सेवन करत आहात, आम्ही पण करत आहोत, तुम्ही पण करत आहात। कधी ना कधी हे पदार्थ आपल्या पुढे जाऊन धोका देणार आहेत। त्यामुळे कोणते पदार्थ डॉक्टरांनी आहारातून काढून टाकायला सांगितलेत ज्यामुळे आपलं जे काय असेल ते लिव्हर खराब होणार नाही। त्यामुळे महत्त्वाचा व्हिडिओ मित्रांनो पूर्ण बघायचा आहे। बघा आता मित्रांनो, डॉक्टर म्हणाले की दारूपेक्षाही 100 पटीने घातक तुमच्या आहारामधील पदार्थ आहेत जे तुम्ही दररोज खात आहात, आणि जे खाल्ल्याने पुढे जाऊन तुमच्या लिव्हरला बघा प्रॉब्लेम येऊ शकतो, तुमचे लिव्हर डॅमेज होऊ शकते, तुमचं लिव्हर खराब होऊ शकते। तुम्हाला या पदार्थाबद्दल अजिबात मित्रांनो काहीच माहीत नाही मित्रांनो, त्यामुळे तुम्ही दररोज त्या पदार्थाला तुम्ही खाताय। काय होतं की मित्रांनो, तुम्हाला वाटते की त्याला काय होतंय म्हणून तुम्ही दररोज खात आहात। मित्रांनो, तुमचे शरीर जर चांगलं असेल तरच तुम्हाला सगळं काही तुमचं चांगलं असतं, तुमची बॉडी तंदुरुस्त असेल, तुमचं शरीर चांगलं असेल तरच तुम्हाला मान सन्मान असतो, सगळं चांगलं असतं। तुमच्या शरीराला बघा, तुमच्या शरीराचा एखादा पार्ट जरी खराब झाला तर तुम्ही या जगामध्ये काहीच कामाचे नसणार आहात मित्रांनो। त्यामुळे मित्रांनो, तुमच्या आरोग्याबद्दल खूप महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये सांगण्यात आली आहे। त्यामुळे नेमकं कोणता आहार घेतल्याने तुमचं लिव्हर खराब होतं, तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे, सर्व सविस्तर माहिती तुम्हाला सांगतो। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे।
आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता लिव्हर नेमकं का खराब होतं याबद्दलच्या महत्त्वाच्या काही टिप्स या व्हिडिओमध्ये दिल्या आहेत, ज्या तुम्हाला पाळायच्या आहेत। नेमकं लिव्हर का खराब होतं याविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती सांगितल्या। तर कोणते पदार्थ तुम्हाला खायचे आहेत, कोणते पदार्थ टाळायचे आहेत, लिव्हरची काळजी तुमच्या कशी घ्यायची आहे, अगदी फायदेशीर आरोग्यासाठी महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये सांगण्यात आल्या। त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघायचा आहे। बघा, दारू न पिता लिव्हर कसं काय तुमचं खराब होते यावर डॉक्टरांनी जी माहिती आम्हाला दिली ते ऐकून आम्ही हैराण झालो। डॉक्टर असं म्हणाले, काय डॉक्टर म्हणाले, सर्वांनी बघा आता की डॉक्टर असं म्हणाले की दारूपेक्षाही भयानक काही गोष्टी ज्या आपण आपल्या आहारामध्ये नियमित घेतो, म्हणजे दररोज आपल्या आहारामध्ये आपण त्या गोष्टी खात असतो, काही चुकीच्या सवयी आपल्याला अशा असतात की ज्यामुळे दारू न पिताही दारू पिणाऱ्यापेक्षा जबरदस्त लिव्हर खराब होऊ शकतं। मग तुमच्या आहारामध्ये मित्रांनो कोणते पदार्थ आहेत, तुम्हाला टाळायचे कोणते पदार्थ आहेत, तुम्हाला काळजी कशी घ्यायची आहे नक्की बघा। असा धोका संपूर्ण भारतीयांना आहे, कारण की खाण्याच्या या सवयी, खाण्याच्या या ज्या वस्तू आहेत, जर लवकरात लवकर तुम्ही बंद केलं नाही तर दारू न पिताही तुमचं सुद्धा लिव्हर खराब होऊ शकतं। आम्ही भरपूर चर्चा केली मित्रांनो, भरपूर इंटरनेटवर सर्च केलं, आम्ही डॉक्टरांना विचारलं, सर्व काही महत्त्वाची माहिती आता आम्ही गोळा करून तुमच्या समोर मांडत आहे मित्रांनो। त्यामुळे तुमचं एकच काम आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तुमच्या लिव्हरबद्दल म्हणजे तुमच्या यकृताबद्दल महत्त्वाची माहिती आता या व्हिडिओमध्ये सांगत आहे। आज या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती आता आपण पाहणार आहोत। असा कोणता लिव्हरचा तो पदार्थ आहे, बघा असा कोणता लिव्हरचा जो आजार आहे की तो दारू न पिताही तुमचं लिव्हर खराब करतो। तुम्ही काय काळजी घ्यायला पाहिजे, काय उपचार तुम्ही करायला पाहिजे, काय साधारणपणे काळजी तुम्ही आयुष्यभर घ्यायला पाहिजे, कोणते पदार्थ आहारातून बंद केले पाहिजे की जेणेकरून तुमच्या लिव्हरला इथून पुढे कोणताही आजार होणार नाही। तर बघा, खूप संवेदनशील आणि खूप महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे, कारण की जवळपास पूर्ण भारतीय म्हणजे 140 कोटीपेक्षा जास्त भारतीय लोकांना याचा धोका आता असणार आहे, कारण की या सवय आपण नियमितपणे करत आहोत मित्रांनो, पण आपल्याला काहीच माहीत नाही याचं रूपांतर पुढे मोठ्या लिव्हर डिसीजमध्ये होऊ शकतं। त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। हे पदार्थ जर तुम्ही इथून पुढे पण असंच खात राहिला तर तुम्हाला तुमच्या लिव्हरचा प्रॉब्लेम येऊ शकतो। डॉक्टरांशी आम्ही जेव्हा चर्चा केली तेव्हा डॉक्टरांनी असं सांगितलं की दारू एक वेळेस त्या ठिकाणी कमी इफेक्ट करते, पण हे खाद्यपदार्थ हे जर तुम्ही अति प्रमाणात खाल्ले, दररोज खाल्ले, याचा वापर नियमित केला, जर चुकीच्या पद्धतीने केला तर तुमचं लिव्हर खराब होऊ शकतं। तुम्हाला पोटाच्या आतमध्ये हे लिव्हर असल्याने मित्रांनो तुम्हाला काहीच माहीत नसतं। तुम्ही दररोज बघा या ठिकाणी काय सांगितलंय की आपल्या शरीरामध्ये नेमकं लिव्हर चांगलं व्यवस्थित आहे का, आत खराब व्हायले। त्यामुळे तुम्ही बघा आपल्या पोटामध्ये जे लिव्हर असतं, तुम्ही दररोज जे पदार्थ खात असता तुमचं आतमधलं लिव्हर ते खराब व्हायले का नाही हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे, कारण तुम्ही पदार्थ दररोज तेच ते खात असता, आतलं लिव्हर खराब झाल्यानंतर आपल्याला प्रॉब्लेम आल्यानंतर आपण डॉक्टरकडे जातो, परंतु हे पदार्थ तुम्ही आत्ता टाळायचे आहेत। हे जे पदार्थ आहे तुम्ही जर खाल्ला, परत खाल्ला तर तुम्ही मित्रांनो एकदम आजारी सुद्धा पडू शकता। त्यामुळे कोणत्या सवयीमुळे दारू न पिताही तुमचं लिव्हर खराब होतं, तुमचं आरोग्य बिघडायला लागतं, तुमचं आरोग्याचं बिघडायला सुरुवात होते, ज्या सवयी आपण कशा प्रकारे बंद करू शकतो सर्व काही उपाय या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेत। तर बघा, बदलत्या काळात काय झालं, आपली जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदलली, व्यायामाचा अभाव आणि उच्च कॅलरीयुक्त खाणं यामुळे आपल्याला भरपूर आजारांचा सामना करावा लागतो। बीपी असेल, कोलेस्ट्रॉल असेल, तुमचं शुगरची लेवल असेल हे वाढणं असेल, यासारखी लाईफस्टाईल डिसीजेस आज झाले आहे। तर मग जे नॉन अल्कोहोल फॅटी लिव्हर हा आजार अनेक ठिकाणी आता वाढलेला दिसतोय मित्रांनो। दारू न पिताही बघा काय सांगितलंय, म्हणजे दारू न पिता लिव्हरला खराब करणारा आजार त्याला म्हणतात म्हणजे फॅटी लिव्हर। बघा, नॉन अल्कोहोल फॅटी लिव्हर आजार आता हा म्हणजे नेमकं काय बघा, हा कशाने होतो यावर उपाय काय आहेत डिटेल्समध्ये सांगतो बघा, आणि नेमकं डॉक्टर काय म्हणाले याची सुद्धा काळजी काय घ्यायची आहे हे व्हिडिओच्या शेवटी ऐकल्याशिवाय मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका, बंद करू नका, नाहीतर तुम्हाला सुद्धा हे पदार्थ दररोज खाल्ल्याने तुमच्या लिव्हरला सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो। आता सर्वांनी ते लक्ष देऊन बघायचं आहे, महत्त्वाचा व्हिडिओ आहे बघा। आता बघा मित्रांनो,
आपले लिव्हर म्हणजेच आपण त्याला मराठीमध्ये यकृत म्हणतो, हे खराब होऊ नये यासाठी डॉक्टरांनी आम्हाला 4 पदार्थ सांगितले आहेत जे तुम्ही कधीच खाल्ले नाही पाहिजेत. बघा आता ओळीने सांगतो. प्रक्रिया केलेली साखर, जास्त साखर, विशेष कॅन्डी पेस्ट्री, साखरयुक्त पेयामध्ये आढळणारी रिफाइंड साखर. बघा मित्रांनो, यामधील शेवटचा पदार्थ डॉक्टरांनी सांगितलाय जे तुम्ही दररोज खात आहात, ज्याचा तुम्ही अजिबात पदार्थामधून पूर्णपणे काढून टाकलं पाहिजे. शेवटचा पदार्थ अजिबात खात नाही. बघा, खायचं नाही. यकृताच्या नुकसानाचे प्रमुख कारण आहे. बघा, तुमचं साखरेचं प्रमाण तुम्हाला कमी करावं लागेल. तुम्हाला 4 पदार्थ सांगणार आहे. शेवटचा पदार्थ मित्रांनो जे तुम्ही दररोज खात आहात तुम्हाला लगेच बंद करायचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. जेव्हा साखर जास्त खाल्ली जाते तेव्हा ती यकृतातील चरबीमध्ये बदलते आणि फॅटी लिव्हर रोगास कारणीभूत ठरते. सोडा आणि एनर्जी ड्रिंक्स हे सर्वात धोकादायक पेय आहेत, कारण त्यांच्यात फ्रुक्टोजचे प्रमाण जास्त असते जे यकृत थेट पचनास घात करते, त्यामुळे चरबी जमा होते. बघा मित्रांनो, तुम्हाला माहित आहे आपण कुठेही बाहेर गेलो तर तुम्हाला माहित आहे पॅकबंद फ्रीजमधील बाटली असते, ती कधी बनलेली असते तुम्हाला पण माहित नाही मित्रांनो, तरी आपण त्याचं पॅक पडतो आणि पितो. तुम्हाला माहित आहे मित्रांनो की स्लाइस असेल, स्प्राईट असेल, कोणतेही पॅक बंद केलेले बाटलीतील पदार्थ असतील तर ती पदार्थ मागच्या वर्षी बनवलेले असतात, 6 महिन्यापूर्वी बनवलेले असतात. आजकाल एक्सपायर्ड डेट ही न बघता अनेक लोक याचे सेवन करतात. याच्यामुळे सुद्धा तुम्हाला धोका होऊ शकतो. बघा, आता झाला एक पदार्थ, तुम्हाला असे 3 पदार्थ अजून सांगणार आहे. सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. बघा, दुसरा प्रक्रिया केलेले अन्न. प्रक्रिया केलेले अन्न जसे की स्नॅक्स, फास्ट फूड, यामध्ये अनेकदा हानिकारक ट्रान्स फॅट्स, बघा प्रिझर्वेटिव्ह आणि त्यानंतर ॲडिक्टिव्ह असतात जे यकृतावर तुमच्या ताण देतात. या व्यतिरिक्त यापैकी बहुतेक अन्न पौष्टिकदृष्ट्या कमतर करतात, म्हणजे मित्रांनो ज्यामुळे तुमच्या शरीराला तुमच्या सर्वांगीण आरोग्यासाठी जीवनसत्व खनिजे मिळत नाहीत. बघा मित्रांनो, तुम्हाला माहित आहे पिझ्झा, बर्गर, त्यानंतर तुम्हाला सांगतो पावाचे बनलेले स्नॅक्स, तुम्हाला टोस्ट, असे पदार्थ जे आहेत ते आजकाल मुलं पण आणि मोठी लोक पण खात आहेत. यामुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात येऊ लागले आणि तुमचं यकृत जे आहे तर ते खराब होऊ लागले. येथे काही सामान्य प्रक्रिया केलेले अन्न टाळावे. पॅक केलेले स्नॅक्स, बघा मित्रांनो चिप्स आहेत, फास्ट फूड आहे, बर्गर आहे, फ्राईज, इतर गोठवलेले पदार्थ जेवण असतं. मित्रांनो, असे पदार्थ आजकाल तरुण पिढी पण खात आहे आणि वयस्कर लोक पण आजकाल पॅकबंद असलेले पदार्थ खात आहे. यामुळे मित्रांनो काय होतं, तुमच्या यकृताला प्रॉब्लेम येऊ शकतो. बघा मित्रांनो, अजून तुम्हाला उरलेले 2 पदार्थ सांगतो. सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. बघा, आता तिसरा पदार्थ जास्त मद्यपान. अल्कोहोल यकृताच्या पेशींसाठी विषारी आहे. जास्त प्रमाणात अल्कोहोल फॅटी लिव्हर डिसीज, बघा सिरोसिस, लिव्हर कॅन्सर यासारख्या यकृताच्या आजारांचे सर्वात सामान्य कारण म्हणजे जास्त प्रमाणात अल्कोहोल. मित्रांनो, जास्त प्रमाणात बघा दारूचे व्यसन असणाऱ्या लोकांना सुद्धा हा आजार होतो. शेवटचा 4 नंबरचा पदार्थ अत्यंत महत्त्वाचा आहे, व्हिडिओ पूर्ण बघणं गरजेचं आहे. यकृत अल्कोहोलचे चयापचय करण्यास मोठे कार्यरत असते आणि अल्कोहोल जास्त प्रमाणात घेतल्यास तुमच्या यकृतावर जखमा, जळजळ, कायमचे नुकसान होऊ शकते. जर तुम्हाला तुमच्या यकृताच्या आरोग्याची काळजी असेल तर अल्कोहोल पूर्णपणे मित्रांनो टाळणे गरजेचं आहे किंवा ते पूर्णपणे सोडणे गरजेचं आहे. बघा, हा 4 नंबरचा पदार्थ. खारट पदार्थ मित्रांनो खाणं बंद करायचं आहे. खारट पदार्थामुळे तुमचा रक्तदाब आहे तर तो रक्तदाब उच्च होऊ शकतो असं म्हणणं आहे, ज्यामुळे तुमच्या यकृतावर अतिरिक्त ताण पडतो आणि कालांतराने यकृताचे नुकसान होऊ शकते. अनेक प्रक्रिया केलेले मांस असतील, कॅन केलेला सूप आणि स्नॅक्समध्ये सोडियमचे प्रमाण मित्रांनो जास्त असते, म्हणून आपण बघा लेबल्स लावलेले पाहिजेत. बघा लेबल्स मित्रांनो जे काय असेल ते तुम्हाला माहीत असेल, पॅकबंद असलेले पदार्थ असतील, तुम्हाला कुठेही बेकरीमध्ये ते मिळून जातात, तर असे जे पदार्थ आहे तर ते पूर्णपणे तुम्हाला हे करायचे आहेत. बघा, आता शक्य तितक्या कमी सोडियम असलेले पदार्थ तुम्ही निवडले पाहिजेत. आता तुमचं लिव्हर चांगलं राहू दे म्हणून काय काळजी घ्यायची आहे बघा मित्रांनो. आता तुम्हाला काळजी काय घ्यायची आहे बघा, तुम्हाला कोणते पदार्थ खायचे आहेत बघा. आता तुम्हाला सांगितलं की तुम्हाला कोणते खायचे नाहीत. बघा, यकृताच्या आरोग्यासाठी पाणी आवश्यक आहे, कारण ते पचनास मदत करते, यकृतातील हानिकारक विषारी पदार्थ शुद्ध करते आणि यकृतातील विषारी पदार्थ काढून टाकते. अशा प्रकारे दररोज भरपूर पाणी पिल्याने यकृत प्रभावीपणे कार्य करते आणि कचरा गाळण्याची प्रक्रिया मंदावल्याने निर्जलीकरण करता येते, रोखता येते. बघा मित्रांनो, हे काय सांगितले की तुमचं बघा यकृत स्वच्छ आणि निरोगी राहण्यासाठी तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे, दिवसातून 3 ते 4 लिटर मित्रांनो पाणी प्यायचं आहे.
हायड्रोजन बघा, हायड्रोजन राहण्यासोबतच यकृताचे आरोग्य राखण्यासाठी डोस आकारचे व्यवस्थापन करणे हा आणखी एक महत्त्वाचा पैलू आहे। तुमचे यकृत मजबूत आहे, परंतु हे उत्तम प्रकारे कार्य करण्यासाठी योग्य आधाराची आवश्यकता आहे। तुमच्या आहारामध्ये फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, पातळ प्रथिने, निरोगी चरबी यासारखे यकृतासाठी चांगले पदार्थ तुम्ही समाविष्ट करायचे आहेत। म्हणजे मित्रांनो, यामध्ये काय सांगितले बघा, साखरेवर प्रक्रिया केल्यानं किंवा जास्त मद्यपान यासारखे यकृत नष्ट करू शकणारे पदार्थ तुम्ही टाळायचे आहेत। हायड्रेट राहणे, नियमित व्यायाम करणे, डोस नियंत्रित करणे आणि प्रभावी ताण व्यवस्थापन यासारख्या बघा इतर सवयी तुमच्या यकृताला आधार देण्यास आणि त्यांचे संरक्षण करण्यास मदत करतात। वैयक्तिक सल्ल्यासाठी नेहमी डॉक्टरांचा तुम्ही सल्ला घ्यायचा आहे। बघा मित्रांनो, एकंदरीत जर विचार केला तर तुमच्या यकृतासाठी तर बघा, बाहेर तळलेले वडापाव असतील, भजी असतील किंवा बाहेर तळलेले तुमच्या बेकरीतील जिलेबी असेल किंवा तुम्ही केक एखादा असेल, तर अशा पदार्थामुळे तुमच्या यकृताला प्रॉब्लेम येऊ शकतो। तर मित्रांनो, हे तुम्ही टाळायचं आहे। तुम्ही जास्तीत जास्त फळे खायला सुरुवात करायची आहे। तुम्ही दिवसाला 3 ते 4 लिटर पाणी प्यायला सुरुवात करायची आहे। तसेच मित्रांनो, तुम्ही फळांचा ज्यूस सुद्धा घरी आणून बनवून पिऊ शकता, ज्यामुळे तुम्ही तंदुरुस्त पण राहाल आणि तुमचे यकृत निरोगी पण राहील। मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजना चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।